Day 2. Now we are going on the next trip. हम जाने वाले हैं एडवेंचर पर। गाडी टाकू मम्मीला त्या गाडीत हा मस्त गाडी आहे. आता तेच करणार आपण आम्ही. राहू दे आपल्यासोबत. आहे आपण राजू आणि सचिनला बसून घेऊ. आता तिकडे टाकून देऊ पप्पा सोबत. नाही ना तिकडे देव माणसं जास्त आहेत ना. तुम्हाला पप्पा सोबत आहेत ना. पप्पाला देवाचे गाणे टाकतात. सो गाईज आता आम्ही फायनली देवमोगऱ्याला चाललोय. तर माझ्यासोबत आहेत माझी फॅमिली. माझ्या मम्मीचा बर्थडे. मम्मीचा हा बर्थडे पण पार्टी आहे बरं आज आणि मम्मी रस्त्यात birthday party पण देणार पण आहे. पार्टीच घ्यायची आज. जागू मैं टीवी देखूं रातों को गाने सीखूं तेरे लिए हाँ तेरे लिए तेरे लिए ये बतला कैसे कैसे और अजून पुढे पुढे चॅलेंजेस तर आम्ही सध्या नाही का आता उतरलो इथं देवीच्या मंदिरापाशी. चहा बी बनवलाय. गाडी क्लोज करून टाकते. तर मी सध्या इथं आलेत सप्तशृंगी माझ्या मंदिर आहे छोटंच आहे आणि नाही का तर सध्या तरी सगळे गेले त्यांना ते पाय पाडायला चाललं आहे. इसके बघू शकता त्याचा व्ह्यू स्टार्टिंगला. आता आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये. हॅलो मामी. काठ बनवायला या गाडी सो फायनली आम्ही चाललो आहे. आर यू एक्साइटेड? या टू मच एक्साइटेड. लाईट बंद कर. दीदी पायले भाजला का लोकांना भाजला. ना 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 अरे से हॅलो. अरे हॅलो तरी कोणी बोला. अरे कोणीच बोलत नाही. महिनाभर ना दशमाताला जाऊ दे. नाव वी आर इन गुजरात. यांच्यामध्ये डिस्कशन चाललंय की दशामाताला जायचं की देवमोगऱ्याला जायचं. म्हणजे जायचा प्लॅन होताच का तिथं वगैरे देवमोगऱ्याला जायचा. दशामाता सॉरी दशामाताला. जायचा प्लॅन होता. आता आपण तिथे ठेवलं जातं तुम्ही आरतीची. दशामाताला जाणार होतो पण सध्या इकडं पेट्रोल आणि डिझेलचं शॉर्टेज असल्यामुळे. माझा डायलॉग बरं बोल की काय प्रॉब्लेम झाला ते सांग. अच्छा तर प्रॉब्लेम असा आहे की पेट्रोल भेटते पण डिझेल नाही भेटत आहे. डिझेल नाही तिथं भेटल्यामुळे पेट्रोल आम्हाला- आणि डिझेलचं शॉर्टेज त्यामुळं सध्या तरी मग आम्ही कॅन्सल केलं कारण ते 40 किलोमीटर होतं आणि मग आम्हाला देवमोगऱ्या जवळ पडत होतं म्हणून आता आम्ही जस्ट प्लॅनिंग आमचा हाच आहे की आम्ही देवमोगऱ्याला चाललोय. है ना मम्मी. पण माझ्या आजी आजोबाची खूप इच्छा होती पण काय करणार. आजोबाला कितना सुंदर जंगल है ये। इतनी सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया। एकदम हेवनली एटमॉस्फेयर। तर जंगलामधून आम्ही देवमोगऱ्याला निघालोय. बोला देवमोगरा माता की जय. बोला सप्तशृंगी माता की जय. देवमोगऱ्याच्या आम्ही पहिल्या पायरीपाशी थांबलोय. इथं आम्ही हातपाय धुवून घेतोय. देवमोगऱ्याला जाण्याच्या अगोदर देवमोगऱ्याच्या पहिल्या पायरीला भेट देऊन जावं लागतं. ही देवमोगऱ्याची पहिली पायरी आहे. नाव आय एम हिअर अँड आय शो यू दिस टेम्पल. दिस टेम्पल इज व्हेरी ब्युटिफुल. गुजरातमधील सुप्रसिद्ध मंदिर आहे. देवमोगऱ्याच्या पहिल्या पायरीशी पाया पडून आम्हाला इथे जावं. तो तुम सब तैयार हो ना? हाँ बिल्कुल. चलो. हे इकडे रिटर्न का जात आहे. तर आम्ही आता देवमोगऱ्याच्या समोरून जातोय. दिसतंय का ते देवमोगऱ्याचं मंदिर आहे.
पण मग गाडी पुढे लाव. आया बोकडूला घेऊन चालली झाडापाशी बांधायला आणि चारा घालते. मला बोर होते म्हणून मी नाही का इथे येऊन बसले टाइमपाससाठी. याच्यासोबत जरा नाही का खेळते. डे 3 नाव आय एम रेडी. गुड मॉर्निंग. मी जस्ट रेडी होतच नाही का देव मगराच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये निघाले. सध्या इथं नाही का मम्मी आजी आजोबा पुढे गेलेत आणि आम्ही नाही का पाठीमागे. आम्ही पण आता दर्शनासाठी निघालेच. आमच्या घरामधले इतके कंजूस आहेत ना, खूप कंजूस म्हणजे ना, जे पैसे एक तिला रुपया पगार पण भेटते काढणार ना, नाही. ते एक रुपया पैसे पण direct नाही. घेऊन पैसा टाकतात. आणि बी कंजूसपणा करा, सगळ्यात जे भारी कंजूस. असं कारण नाही. की जे पेमेंट चालू आहे ना लोकांना, ते सुद्धा कंजूस करतात. हा तर सगळे सचिन काही जाईये काही जाईये कोणती तलवार आहे? काम करायचं. ही राजस्थानची तलवार आहे असं सांगत राजस्थानी तलवार. आमची आई आली. आपला आडावडी तलवार भाई लढवत असं. आमची दीदी आत्ताच बोर झाली. तिला सध्या इथं बोर व्हायला लागलं. दोन पीस पडायला ए आज मटण खाणार आहेस? नाही बोकडीचं मटण आणि आम्ही काय खाणार बरं? तुम्ही मेजर खुल्ला मला ते चायनीज तर बोकड मयुरीची केस खायला लागलाय. मयुरी पण मस्ती करते त्या. तर मटण रेडी झाले. आता मटण बनव. इथं आमची स्वयंपाकाची जोरदार तयारी सुरू आहे. सगळे कामाला लागलेत. काहीतरी जोक झालाय म्हणून मयुरी नाही का हसायला लागले. काय माहिती एवढं काय हसायला येते तुला. 2 चूल मांडल्यात. इकडे एक भाकरी बनवते आणि तिकडे एक भाकरी बनवते. माझी मम्मी भाकरी शेकते आणि या 2 मामे भाकरी बनवत आहे. मी जेव्हापासून बघते त्या काकू खूप फास्ट भाकरी करतात. इकडे एक भाकर होती तर त्यांच्या 2-3 भाकऱ्या बनवून होतात. आयाकडं आणि मयूरकडं बघून वाटते की खूप सिरियस डिस्कशन चालले. मयूर खूप सिरियसपणाने काहीतरी विचारतात वाटतं. दीदीने अद्रक सोललेत आणि आता अद्रक कुटायला घेतेत आणि मला म्हणतात की माझा व्हिडिओ नको काढ. तर आमच्या गरमागरम भाकरी तयार झाल्या आहेत. आता फक्त मटण करायची सोप आहे. मी सध्या इथं पाणी भरायला चाललंय. बापरे किती ऊन आहे. मामाने इथं मटण बनवायला घेतलेत. आता मटण बनवणार आहे माझी मामा. तेवढ्यात तिथे एक बँड आला आणि सगळे बघायला लागले. कार्यक्रम असेल बँडवर चालले. इथे सगळे आमचे मटण लवर बसलेत. अरे तुम्ही घरी बघून बघून हसाल व्हिडिओ. इकडे बघ. मयुरी कमीत कमी काम करताना तरी दिसते. नाही तर काय काम करत नाही. तेवढं तरी काप कांदा. तेवढ्यात मी म्हटलं की माझा पण जरा व्हिडिओ काढ. नाही तर सगळ्यांना असं वाटायला नको की नाही का मी काम काय करत नाही, नुसतं व्हिडिओ काढत बसते. मला पण जरा काम करताना दिसू दे. मेहनत. सध्या आम्ही आता जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. बाय.